नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. उज्ज्वला पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना सुरू होतोय, सणांची लगबग आता सुरू होईल आणि डीप क्लिनिंगसाठी सर्वच महिलांना वेळ मिळेलच असं नाही. मग काही कामं अशी असतात की जी आपण क्विक क्लिनिंगमध्ये करू शकतो. काही छोट्या-छोट्या टिप्स वापरून, काही छोट्या-छोट्या युक्त्या वापरून आपण ती कामं सहज करू शकतो. या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून ते काम आपल्याला सहज सोप्या पद्धतीने करता येतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. बघूया टिप नंबर 1. तेल ठेवण्यासाठी काचेची बॉटल असो किंवा मग स्टीलचा डब्बा असो, हे चोपट होणारच आहे. बरं, आता यांना साफ करण्यासाठी डायरेक्ट कापडाने पुसावं तर कापड चोपट होणार आणि परत त्याला धुण्यासाठी सेपरेट मेहनत करावी लागणार. तर याच्या पटकन क्लिनिंगसाठी मी एक सोपा उपाय सांगणार आहे. टिश्यू पेपर घ्या किंवा न्यूजपेपर घ्या. टिश्यू पेपर जरा सॉफ्ट असतो, कडेकोपरे व्यवस्थित घेता येतील. परंतु जर टिश्यू पेपर नसेल तर न्यूजपेपरने सुद्धा तुम्ही बॉटल किंवा तुमचा तेलाचा कुठलाही डब्बा पुसू शकता. तर व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचंय. काय होतं, न्यूजपेपर जो असतो किंवा टिश्यू पेपर असतो, तो तेल पूर्णपणे ॲब्झॉर्ब करतो आणि मग बॉटलला किंवा डब्याला कसलंही तेल राहत नाही. संपूर्ण तेल कागदावर निघून गेल्यानंतर मग मात्र तुम्ही त्याला कापडाने स्वच्छ पुसून घेऊ शकता. आता मात्र तुमचं कापड अजिबात चोपट होणार नाही आणि बॉटलसुद्धा किंवा डब्बासुद्धा अगदी चमकायला लागेल. आता पाहूयात दुसरी टिप. आपल्या घरात ही एक अशी वस्तू असते जिच्यामध्ये आपल्याला वारंवार पाहायला आवडतं आणि स्वत्वाची जाणीवही होते. आता त्याला चमकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. तर इथं मी अगोदर आरशावर पाण्याचं थोडेसे शिंतोडे मारून घेतले. तुम्ही स्प्रे पण करू शकता आणि फक्त न्यूजपेपरला मी अशा पद्धतीने घेतले जेणेकरून आरशावर चोळताना आपला हलकासा भार पडेल आणि बस फक्त याला पुसून घ्यायचंय. फक्त पाणी आणि न्यूजपेपर मी एवढंच वापरलंय. ठीक आहे. एकदा न्यूजपेपर तुमचा पूर्ण ओला झाला की तुम्ही न्यूजपेपर बदलू पण शकता आणि फक्त मी याला गोल-गोल फिरवत अशा प्रकारे पुसून घेतलंय. अगदी 1 ते 2 मिनिटात हा आरसा स्वच्छ आणि लखलखीत होतो. इथे तुम्ही बघू शकता अजिबात याच्यावर डाग नाहीयेत. तर मग पुसण्या अगोदरचा आणि नंतरचा फरक तुम्ही स्पष्ट पाहू शकता. आता बघूयात पुढची टिप, टिप नंबर 3. मसाला डब्बा हा सर्व डब्यांचा राजा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण याच्यामध्ये सगळे मसाले एकत्र नांदत असतात. परंतु हा जर घाण झाला ना, तर अजिबात मन लागत नाही. आता याला स्वच्छ करायचंय, तर सगळ्या वाट्यांमध्ये सगळे मसाले काढा, परत त्या वाट्या धुवा, हा सगळा कुटाणा आला. तर याच्यासाठी मी थोडंसं काम सोपं करणार आहे. न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने दुमडून नख मारून घ्या. म्हणजे आपल्याला याचे बारीक-बारीक तुकडे सहज करता येईल. तुम्ही कात्रीनेही करू शकता, परंतु आयत्या वेळी कात्री शोधा, करा. त्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. त्याच्या घडीवर फक्त नख मारून घ्यायचा आहे आणि याला असं फाडून घ्यायचं आहे. अगदी सहज ते फाटलं जातं. तर याचे 7 ते 8 तुकडे आपल्याला हवे आहेत. जर तुम्हाला न्यूजपेपर नसेल वापरायचा, तर तुम्ही टिश्यू पेपरचा वापरही करू शकता. परंतु टिश्यू पेपर बऱ्याच लोकांकडे नाहीत. न्यूजपेपर अवेलेबल राहतात. त्यामुळे मी न्यूजपेपर दाखवत आहे. आता हे न्यूजपेपरचे तुकडे एका ताटात पसरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मसाला डब्याचे जे काही मसाले असतील राहिलेले वगैरे ते काढून ठेवायचे. तर जसं की इथं चटणी, हळद, जिरी, मोहरी, धना पावडर जे काही असेल ते मी इथं काढून ठेवते. इथे एकाच थोडंसं मी हलकंसं पसरवून घेतलं ह्याला. कारण काय होतं ना, मसाला जो असतो, मसाला डब्यातला आता पावसाळा सुरू आहे, थोडं मॉइश्चर पकडतं आणि हलक्या-हलक्या गाठी होतात. सो जर तुम्ही न्यूजपेपरऐवजी जर टिश्यू पेपर वापरला तर बेस्टच आहे. टिश्यू पेपर जो आपण स्वयंपाकासाठी वापरतो, तो टिश्यू पेपर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, मसाल्यातलं जे मॉइश्चर आहे एक्स्ट्राचं, ते ॲब्झॉर्ब करतं म्हणजे शोषून घेतं. न्यूजपेपरही घेतं, पण टिश्यू पेपर चांगल्या प्रकारे घेतं. ठीक आहे. तर सगळे मसाले काढून झाल्यानंतर याला मी स्वच्छ घासून घेते. आता बघा हे सगळं लखलखीत काढलंय मी. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले भरायचे आहेत. बरं तुम्ही म्हणाल, की न्यूजपेपरवर का मसाले काढले? आपण वाट्यातही काढू शकत होतो. पण बघा वाट्यामध्ये काढलं ना, की भरताना सुद्धा बऱ्याचदा मसाले सांडतात आणि त्यात वेळही जातो. थोडीशी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. न्यूजपेपरवर जर काढले ना किंवा टिश्यू पेपरवर काढले तर बघा पटकन अगदी काही सेकंदात आपल्याला मसाले भरता येतात. चमच्याने वेळ लागतो आणि मसाले सुद्धा खाली सांडतात. सो अशा प्रकारे न्यूजपेपरचा हा फायदा इथे राहतो. आणि दुसरा फायदा न्यूजपेपरचा किंवा टिश्यू पेपरचा म्हणाल तर मसाल्यातलं जे मॉइश्चर असतं म्हणजेच जी आर्द्रता असते ते बऱ्यापैकी ते शोषून घेतं आणि मसाले कोरडे ठेवण्यासही मदत करतं. ठीक आहे. तर सगळे मसाले इथं अगदी पटपट आपले भरूनही झालेत आणि
राहिलेले जे रिकाम्या वाट्या होत्या त्याच्यामध्येही मी भरून घेतले जे माझे मसाले संपलेले होते, म्हणजे मोहरी वगैरे. आता ही वाटी का बरं मी रिकामी ठेवली असेल, तर याच्यामध्ये मी टिश्यू पेपर घालणार आहे. आपल्याकडे टिश्यू पेपर नसेल हरकत नाही. आपण 3 ते 4 चमचे तांदळाचे दाणे त्यात टाकून ठेवू शकतो. त्याच्यामुळे मसाल्याच्या डब्यातली जी आर्द्रता असते ती ते शोषून घेतं आणि आपले मसाले ओलसर होत नाहीत किंवा त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आणि त्याचा सुगंधही कायम राहतो. आता परत या न्यूजपेपरच्या मी अशा घड्या का बरं घालत आहे, तर पुढे समजेलच. तर बघा अशा प्रकारे त्रिकोणी घड्या घालून घेतल्यात मी. आता हा एक कोन तयार झाला. आता आपला मसाला डब्बा घ्यायचा आहे. त्याच्या सेंटरवर बरोबर हे असं ठेवायचं आहे. सेंटरला ठेवल्यानंतर इथपर्यंत हा मसाला डब्बा आहे, तर बरोबर इथे आपल्याला कट द्यायचा आहे. कट दिल्यानंतर हे असं उघडून घ्यायचंय, तर बघा हे किती सुंदर गोल तयार झाले. आता हा गोल आपल्याला मसाला डब्यात खाली ठेवायचा आहे. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस मसाले घेते वेळी, काढते वेळी याच्यातून मसाला खाली डब्यात सांडतो आणि परत खूप ते मेसी दिसतं, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि डब्बाही घाण होतो. तर न्यूजपेपर ठेवला तर जरी सांडले मसाले, तरी परत आपण तो न्यूजपेपर काढून टाकून देऊ शकतो आणि दुसरा न्यूजपेपर घालू शकतो. आता बघूया टिप नंबर 4. जेवढा वेळ आपल्याला स्वयंपाकासाठी लागतो ना, त्याच्यापेक्षा किंबहुना जास्तच वेळ तो पसारा आवरून तो कट्टा स्वच्छ करण्यात जातो किंवा ते काम थोडंसं जास्त जिकिरीचं वाटतं. मग अशा वेळेला माझी एक सवय आहे, जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे काम आपलं झटपट आणि चांगल्या प्रकारे होतं. पसारा आवरल्यानंतर तुम्ही बघत असाल तर गॅस शेगडीवरून आणि कट्ट्याच्या आजूबाजूला पिठी वगैरे सांडलेली असते, अन्नाचे बारीक कण सांडलेले असतात. मोठा कचरा तर आपण उचलून टाकतोच आणि हे ज्यावेळेस आपण कापडाने पुसायला जातो, त्यावेळेस हा केर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला परत चिटकतो. मग त्यासाठी मी ना असा ब्रश वापरते. हा ब्रश डीमार्टमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला मिळेल किंवा कुठल्याही लोकल शॉपमध्ये मिळेल. हा अशा प्रकारचा जो ब्रश आहे ना, तो खूप व्यवस्थित हा कोरडा कचरा काढतो. तर त्यासाठी मी अगोदर गॅस शेगडीवरून हा फिरवते, जेणेकरून गॅसच्या बर्नरच्या आजूबाजूचं जे स्टँड आहे, ते न काढताही तिथली घाण बाहेर निघू शकते या ब्रशने. अगदी आरामात निघते आणि फार लवकर निघते. गॅसच्या मागे सुद्धा जो केर असतो, तो कापडाने काय होतो, इथं सांधेमध्ये जाऊन बसतो. ठीक आहे, या सांधेमध्ये जाऊन बसतो कापडाने केलं तर. पण तेच जर ब्रशने केलं ना, तर त्या सांधेमधली म्हणजे खाचेमधली घाण सुद्धा हा ब्रश काढतो. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण हा ब्रश खूप कामाचा आहे आणि खूप पटकन करतो हे काम. आता बऱ्याच जणांच्या कट्ट्यावर मायक्रोवेव्ह, मिक्सर, स्टीमर असतात किंवा एअर फ्रायर असतात. तर मग अशा वेळी ना हा ब्रश अगदी कानाकोपऱ्यात जाऊन तिथली घाण काढू शकतो. तर आणि या ब्रशची लांबी जास्त असल्यामुळे ना खूप व्यवस्थित आणि पटकन हा सगळा केर कट्ट्यावरचा काढतो. तर आणि याला क्लीन करणं पण खूप सोपं आहे. अगदी थोडासा साबणाचा हात लावला तर भरपूर फेस होतो आणि अगदी काही सेकंदात हा स्वच्छ होतो. आता बघा हे झाल्यानंतर जे काही तुमचं स्प्रे बॉटल असेल, स्प्रे बॉटलमध्ये बरेच जण डिशवॉश लिक्विड घालतात आणि साधं पाणी किंवा थोडंसं डेटॉल टाकून ते लिक्विड बनवतात. तसंच मीही बनवलेलं आहे. आता हे स्प्रे करून घ्यायचंय आणि कापडाने आता आपल्याला पुसून घ्यायचंय. तर कापड तर फिरवावंच लागतं हो, परंतु ज्यावेळेस कट्ट्यावर घाण असते त्यावेळेस आपल्याला मोकळ्या हाताने कापड फिरवता येत नाही आणि डागही पुसता येत नाहीत. तेच जर आपण ब्रशने अगोदर केर काढून घेतला तर मोकळ्या हाताने फ्री हँडने आपण कट्टा अगदी छान स्वच्छ करू शकतो. आता बघूया टिप नंबर 5. आता प्रत्येक महिलेला सोफ्याचे कव्हर काढून ते प्रत्येक वेळेस धुवून परत लावणं शक्य होईलच असं नाही. तर सोफ्याचे कव्हर न काढता स्वच्छ करण्याची एक छोटीशी टिप आहे. तर सगळ्यात आधी इथे सोफ्याचे कव्हरच्या गुढ्या मी सगळ्या काढून घेतल्यात. त्यानंतर एक ब्रश किचनचा आणि एक ब्रश मी सोफ्यासाठी ठेवलेला आहे. आता तो दुसरा ब्रश मी घेतलेला आहे आणि त्याला जस्ट अशा प्रकारे आपल्याला ब्रश मारून घ्यायचा आहे. अगोदर सोफ्याचा वरचा भाग मारून घ्यायचा आहे. म्हणजे जी काही धूळ पडेल ती खाली पडेल आणि मग नंतर खालच्या भागावर आपल्याला ब्रश मारून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हा ब्रश जो आहे ना, याचे जे ब्रेसल्स आहेत ते अतिशय सॉफ्ट आहेत आणि भरपूर इथे याची डेन्सिटी आहे. त्यामुळे हे धूळ खूप चांगल्या प्रकारे काढतं. अगदी तुम्ही सोफ्याचे कव्हर न धुताही त्याच्यावरची धूळ असते किंवा मुलं जेवायला बसतात, अन्नाचे कण पडलेले असतात, केसं पडलेली असतात, सगळी घाण ते काढतं. तर इथं मी ब्रश मारून घेतलाय आणि बेडशीटसुद्धा बऱ्याच जणांना धुणं होत नाही लवकर. तर अशा वेळेला तुम्ही बेडशीटवरची धूळ पण या ब्रशने काढू शकता. धूळ काढल्यानंतर झाडायला मात्र विसरू नका, कारण सोफ्याची बरीच धूळ खाली पडलेली असते. तर इथे मी तुम्हाला दाखवते सोफ्याच्या
पुढ्यातच म्हणजे पुढच्याच भागात धूळ बघा किती पडली सोफ्याची. तर ही फक्त आणि फक्त सोफा ब्रश केल्यानंतर पडलेली धूळ आहे. तर सगळी धूळ स्वच्छ होते सोफ्याच्या कव्हरची. तुम्ही आठवड्यातून एकदा जरी हे केलं ना, तरी तुम्हाला वारंवार सोफा कव्हर धुण्याची गरज लागणार नाही. आता जाऊया टिप नंबर 6 कडे. तर ही एक सवय आहे माझी, की जेव्हा कधी घरातलं बाहेरचं आपण झाडत असतो, त्यावेळेस पायपुसणी झटकून ठेवायला मी विसरत नाही आणि बऱ्याच महिला हे करतातही. कारण काय होतं ना, आपल्याला वारंवार पायपुसणी धुणं होत नाही किंवा शेवटची कधी बदलली आहे तेही आठवत नाही, कारण कामाचा व्यापच तेवढा असतो. मग अशा वेळेला झाडून काढते वेळी जर आपण ती झटकली तर लगेच फ्रेश वाटतं आणि संपूर्ण झाडून झाल्यानंतर झाडू झटकायला सुद्धा मी विसरत नाही. तर असं कोण-कोण करतं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आता बघूया टिप नंबर 7. बऱ्याचदा आपल्या गावाकडची लिंबं असतात किंवा घरचं झाड असतं किंवा लिंबं स्वस्त झाली म्हणून आपण एकदम आणूनही ठेवतो आणि त्यातली बरीचशी लिंबं पिकून जातात. आता ही टाकून न देता आपण वॉश बेसिनसाठी त्याचा वापर करणार आहोत. मी इथं फक्त लिंबू घेतले, ते हलकंसं पिळून घेतलंय. 1 ते 2 लिंबामध्ये तुमचं कितीही मोठं वॉश बेसिन असू दे, अगदी चकाचक होतं. मी इथं फक्त लिंबाने घासून दाखवतेय. तुम्ही हवं तर तुमचं नेहमीचं लिक्विड टाकून पण घासू शकता लिंबाबरोबर. पण फक्त लिंबाने सुद्धा हे चकाचक निघू शकतं. मला फक्त तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं म्हणून मी फक्त लिंबाचा वापर केलाय. तर लिंबू पिळून त्याच लिंबाच्या सालीनं मी इथं घासतीये. ठीक आहे. पूर्ण लिंबू माझं इथं संपलंय आणि मी फक्त याला पाणी टाकून घेतलंय. वॉश बेसिनचा जो ब्रश असतो त्याने सुद्धा तुम्ही इथं घासू शकता. तर बघा इथं पाणी टाकल्यानंतर याला खूप छान चमक येते. वॉश बेसिनला खरंच छान चमक येते. नक्की ट्राय करा. आता बघूयात पुढची टिप, टिप नंबर 8. तर इथं आपण एक सोल्युशन बनवणार आहोत. तर इथं मी 1 फुलपात्र पाणी घेतलंय. आपलं साधं पाणी. तुम्ही कोमट पाणी पण घेऊ शकता. त्यानंतर इथं मी अर्धा फुलपात्र व्हिनेगर वापरत आहे. हे व्हिनेगर मी DMartवरून ₹29 ला आणलेलं आहे. ठीक आहे. आता हे अर्धा फुलपात्र घेतलंय. त्यानंतर 1 चमचा तुम्ही लिक्विड डिश लिक्विड घेऊ शकता. डिश लिक्विड नसेल तर डिटर्जंट पावडर वापरा. डिटर्जंट पावडर नसेल तर तुम्ही हँड वॉश सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे. चांगलं हलवून मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर तुम्ही ते त्याला हलवून घ्या. आता हे जे आहे सोल्युशन ते आपण बऱ्याच गोष्टींवर अप्लाय करणार आहोत. जसं की टाईल्स. सुरुवातीला मी टाईल्स दाखवते. टाईल्स बऱ्याच माझ्या घाण झालेल्या आहेत. चिकट डाग त्याच्यावर पडलेले आहेत. बऱ्याचदा मी काय करते त्याला घासून घेते आणि धुवून घेते. त्यात माझा बराच वेळ जातो. त्यासाठी हे क्विक सोल्युशन आहे. अगदी पटकन याने सफाई होते. तर जे आपण सोल्युशन बॉटलमध्ये भरलं होतं ते स्प्रे करून 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आणि मग कापडाने पुसून घ्यायचंय. ओल्या कापडाने पुसून घ्यायचंय. थोडंसं हलकासा भार देऊन पुसायचंय. सगळे तुमचे चिकट डाग निघून जातात. टाईल्स अगदी खरंच स्वच्छ झाल्यात माझ्या 5च मिनिटात आणि ते चमकतातही. चमक कशामुळे येते? तर जे आपण व्हिनेगर वापरलेलं आहे त्याच्यामुळे चमक येते. आता हेच सोल्युशन म्हणजे हाच स्प्रे नळावर सुद्धा वापरा. नळ सुद्धा खूप खूप छान चमकतात. तर नळावर जे खाऱ्या पाण्याचे डाग पडलेले असतात अगदी सहजपणे निघून जातात आणि त्याची शाईन सुद्धा बराच काळ टिकते. त्यानंतर हाच स्प्रे मी मिक्सरवर केलेला आहे. तर याला सुद्धा 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. वायरसुद्धा पुसा, पण वायरवर डायरेक्ट स्प्रे करू नका. कापडाने पुसून घ्या फक्त. त्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ मिक्सर पुसून घ्या आणि मिक्सरसुद्धा चमकायला लागेल. मिक्सर झाल्यानंतर आता आपल्याला डब्बे घासण्यासाठी, बरण्या घासण्यासाठी वेळ नसेल, तर क्विक क्लिनिंगसाठी जस्ट हा स्प्रे अशा प्रकारे तुम्ही स्टीलच्या डब्यांवर, प्लास्टिकच्या बरण्यांवर, काचेच्या बरण्यांवर मारून घेऊ शकता. हलका-हलका मारायचा आहे. जास्त जोरजोरात मारायचा नाहीये. हलका-हलका स्प्रे करायचा आहे, जेणेकरून ते पाणी आत जाणार नाही. आणि नंतर ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचंय आणि त्यानंतर स्वच्छ सुक्या कपड्याने सुद्धा पुसून घ्यायचंय. चकाचक डब्बे, बरण्या चमकायला लागतील. खूप खूप छान चमक येते याच्यावर आणि त्याचे डाग पण सगळे निघून जातात. निर्जंतुकीकरण होतं, पटकन होतं. तर तुम्ही बघू शकता सगळे डब्बे, बरणे तुम्ही अशा प्रकारे क्लीन करून घेऊ शकता. ठीक आहे. याच्यावर सुद्धा खूप छान शाईन येते. आता हा एकच स्प्रे किती काम करतोय बघा. याने तुम्ही फ्रिज, मायक्रोवेव्ह सुद्धा क्लीन करू शकता. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. हा स्प्रे अजिबात कुठल्याही फर्निचरवर किंवा लाकडी वस्तूवर वापरायचा नाहीये किंवा तुमचा किचन ओटा मार्बल किंवा ग्रॅनाइटचा असेल तर तिथे सुद्धा वापरू नका, कारण हे स्ट्रॉंग सोल्युशन आहे. आता इथे लाकडी दरवाजा असल्यामुळे मी अगोदर कापडावर स्प्रे करून घेतलं आणि मगच काड्या पुसल्या आणि त्या सुद्धा स्वच्छ झाल्यात. आता बघूयात पुढची टिप, टिप नंबर 9. कधीही
कधीही आपल्याकडे लाकडी चॉपिंग बोर्ड असेल तर तो साबणाने घासायचा नाहीये. कारण लाकूड हे सच्छिद्र असतं आणि साबणामध्ये केमिकल्स असतात, तर ते शोषून घेतात आणि ते योग्य नाहीये. तर त्यासाठी काय करायचं, लिंबू आणि मिठाचा वापर करायचा. आपलं साधं मीठ आणि लिंबू. तर लिंबू थोडंसं मी हलकंसं पिळून घेतलंय मिठावर आणि त्याच सालीने आपल्याला चॉपिंग बोर्ड घासायचा आहे. लिंबू हे निर्जंतुकीकरणाचं काम करतं. शिवाय आपला चॉपिंग बोर्ड जो आहे तो स्वच्छ करण्याचं पण काम करतं आणि मीठ जे आहे ते स्क्रबरसारखं काम करतं. कोणतीही घासणी वगैरे आपल्याला इथे वापरायची नाहीये. लिंबू आणि मिठाने सुद्धा तुम्ही अगदी स्वच्छ हे करू शकता. गरजेचं नाहीये की तुमच्या एका लिंबाच्या वॉशमध्येच ते स्वच्छ निघून जाईल. तुम्ही लिंबाचा वापर जर आठवड्यातून एकदा जरी केला तरी हळू-हळू का होईना, जास्त काळवंडला असेल तर तो हळू नक्कीच स्वच्छ होईल. तर इथं खूप चांगल्यापैकी हे स्वच्छ झालंय. स्वच्छ झाल्यानंतर मी इथं त्याला कापडाने कोरडं करून घेतलंय. कापडाने कोरडं केल्यानंतर इथे माझ्याकडे शुद्ध नारळाचं तेल आहे. नारळाचं तेल नसेल तर थोड्याशा प्रमाणात तुम्ही गोडे तेल वापरू शकता. गोडे तेल थोड्या प्रमाणातच घ्या आणि त्या लाकडी पाटाला चोळून ठेवायचे रात्रभर. कारण काय होतं, स्वच्छ धुतल्यानंतर ते जे लाकूड असतं ना, त्याच्यामध्ये हे आपण जे लावलेलं तेल आहे ते जाऊन बसतं. त्याला एक छान चमक येते आणि ते भरून येतं. ठीक आहे. हे रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे एक्स्ट्राचं तेल असेल ते कापडाने पुसून घ्या. स्वच्छ कापडाने पुसून घ्या. याने काय होईल, हा आपला लाकडी पाट गुळगुळीत होईल, त्याचं आयुष्यमान वाढेल आणि त्याच्यावर एक छान चकाकी सुद्धा येते. तर इथे चकाकी बघा किती छान आलेली आहे. अगदी नव्यासारखा दिसत आहे. तर आजच्यासाठी एवढंच. या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यायचे असतील तर मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक जरूर करा, शेअर करा आणि असेच छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा टिप्ससहित. धन्यवाद.